घेतलाय आणि दारू देतो. त्याला काय मेकअप करणार तुम्ही? मळे कपडे, दारूची बॉटल, विस्कटलेले केस, बरोबर. चालणार कसा तो? वेळावा. कारण वेळ वाकडं चालणं हे त्याच्या मेकअपचा भाग आहे आणि म्हणून दारुड्या हा मेकअप, बरोबर. सर हा मेकअप, शेतकरी हा मेकअप, बरोबर. तर तुम्हाला हे पर्सनॅलिटी क्रिएट करतात. फक्त नवरी म्हणजे मेकअप नाही. नवरीचा मेकअप करायला जेवढी ताकद लागते तेवढीच ताकद दारुड्याचा मेकअप करायला लागते. लोकमान्य टिळक मेकअप, छत्रपती शिवाजी महाराज मेकअप, गणपतीचा मेकअप, बरोबर. डान्स करायला काय तुम्हाला क्रिएट करायला लागतं. सावित्रीबाई फुले, राणी ताराबाई, बरोबर. हे सगळे मेकअप आपल्याला आले पाहिजे. टेलरिंग वाल्यांचं खूप गरज की तारेबाईंचा ड्रेस वेगळा, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा वेगळा. तुम्हाला शिलाईच मारायची, पण ते फिट करून देणं, लूज करून देणं, त्या पद्धतीने त्याला डेकोरेटिव्ह करणं, याला काय म्हणणार आपण? मेकअप. आणि हे तुम्हाला पर्सनॅलिटी क्रिएट करता आल्या. व्यक्ती बदलली, परिस्थिती बदलली, ऋतू बदलला, ठिकाण बदललं की मेकअप बदललं. हे सगळ्यांना माहिती असेल. टेलरिंग वाल्यांना पण आणि पार्लर काय बदलली की मेकअप बदलतो. व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती, लोकेशन, सगळ्या गोष्टी. माणूस बदलला तरी मेकअप बदलतो, बरोबर. जसं मॅडम मी खूप चांगलं शिकतो की बाबा ब्रायडल मेकअप तुमचा हात होता की आम्हाला ब्रायडल मेकअप शिकायचा, चांगला शिकायचा, तर सगळ्यांना ब्रायडल मेकअप. आता आपल्या क्लासमध्ये एखाद्या मुलीचं लग्न, तुम्ही काय बोलणार? त्या लग्नाला